निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो दुम दुम तो एकनाद व्यापुनी त्रिभुवन। लक्ष्मी, गुरुपौर्णिमा चांगली पार पडली, बरं वाटलं। हो, सर्व नाथांचे आशीर्वाद मिळाले आणि काय हवं आपल्याला? तुला सांगतो, आज इतकं प्रसन्न वाटतंय ना, ही सगळी नाथांचीच कृपा असं वाटतं। तुम्ही आज सरळ नामस्मरण करत बसा, कुठेही जाऊ नका आणि आपल्या रेवण सोबत खेळा। आणि माझ्याशी कोण खेळणार? अरे मी आहे ना तुझ्याशी खेळायला। हा? बरं, तुमचं चालू द्या, मी शिरा करते, मग तुम्ही नैवेद्य दाखवा आणि मग तुम्ही सगळे मिळून खा। हो चालेल। वासू, अरे ये। बरं झालं भेटलास। तुला एक सांगायचं होत। काय झालं? अरे त्या आप्पाला अर्धांगवायूचा झटका आलाय। काय सांगतोयस? होय, आता तिथूनच आलो। अहो, पण असं अचानक कसं घडलं? अचानक नाही घडले, नाथांचे शब्द खरे झाले। तिकडे श्री महादेवांची पूजा सुरू आहे। ही पवित्र वेळ आहे, यावेळी कोणताही शाप देणे योग्य नाही, परंतु तुम्हाला शासन होणार हे निश्चित। त्यांनी सांगितलं होतं की शिक्षा होईल म्हणून। हो, म्हणजे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं। अशी वेळ आली आहे की गावात एक सुद्धा वैद्य नाही। बर, जातो मी, म्हटलं सांगावं, येतो मी। माझ्या रेवणला मारायला निघाले होते, बघितलं ना कशी शिक्षा झाली ते। वहिनी, अहो, काय झालं? कुठे आहेत वैद्य बुवा? गावाला गेले आहेत ते। बघितलं, वाईट येळ आली की सगळीकडनंच येते। ओ पण आता काय करायचं? आपण धड पाणी बी पिता येईना। अक्का तुमच्यासाठी पूजेला बसल्यात। ताई, मला काय हे ठीक वाटेना, आपण काहीतरी करायला पाहिजे। खरंय तुझं, काय करायचं आपण? अहो, घरगुती उपाय आहेत की, ते करू। चालेल चालेल। आओ, मी बाहेर गावचं कोणी वैद्य मिळते का ते बघतो। हा, वय येतो मी। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। वासू, या या।
काय ग? एक सांगाय आले होते. काय झालं? त्या आप्पांना काही बरं नाही. अगं सुमती, आम्ही त्यांचं ऐकून काय करू? त्यांचं त्यांच्या पाशी. ते खरं आहे, पण मोर तरी ऐका. काय बलराम? ते नाथांकडे जाणार आहेत आप्पांना घेऊन. चांगलं आहे ना मग. त्यांना तेवढी सद्बुद्धी झाली हे काय कमी आहे का? नाथांकडे जायची बुद्धी होणं हा चांगला संकेत आहे. मी तर म्हणते त्यांनी नाथांना शरण जायला हवे, तेव्हाच काहीतरी चांगलं घडेल. पण आता नाथ काय सांगतात त्यांचं त्यांना ठाव. त्या भक्तांना तर देवीला लय आळवलं, पण देवी काय पावन. देव प्राप्त होणं एवढं सोपं नाही. जायचं का? वय त्यांच्याच पाया पडायला जायचं म्हणजे. अहो आता दुसरं काय करणार? आप्पा, आता ही वेळ बोलत बसण्याची नाही. होय, नंतरच्याला बघू काय करायचं ते. आधी आपलं काम करू. मी काय म्हणतो, थोडा वेळ थांबलं तर देवी आई बी काहीतरी करल. तवर थांबायला येळ नाही. साधू बुवा काही लागलीच करणार आहेत का? अक्का, काही लोक तर जाऊन आले, त्यासनी तर लय गुण आला. बघू आप्पाला बी किती लागलीच बरं करतात ते. आधी जाऊ तरी, बघू, भेटू, मग बघू काय होतंय. बर बघू चला. नंतर चला, या अक्काला काही सांगू नका काही झालं तर. भाऊजी, तुम्ही यासने हात लावा. वय चालायचं ना? हा, पाणी पाणी. लक्ष्मी, आजवर आपण खरेपणाने वागत आलो आहोत. कोणाबद्दल काही वाईट बोललो नाहीये, चिंतलो नाहीये, कोणाला लुबाडलंही नाहीये. जे आहे ते परमेश्वरावर श्रद्धा ठेवून वागत आलो. म्हणून संकटातही नाथांच्या रूपात महादेवानं आपल्याला वाचवलं. खरं आहे हो, आपण जे आहे त्यात समाधान मानून आनंदात राहत आलो. पण रेवण आल्यापासून यांचं काय बिनसलंय काही समजत नाही हो. अगं, रेवण एक लहान बाळ आहे. त्याला शत्रू मानणं म्हणजे अत्यंत अवास्तव आहे.
त्या लहान बाळानं काय केलंय त्यांचं? अहो, कीर्तनात नाही का सांगत होते, कंस हा किती बलशाली राजा होता, पण तो लहानशा कृष्णाला कसा घाबरायचा? तसंच आहे हे. तुम्ही रेवण बद्दलच बोलतात. अरे वेड बाळ माझं, अरे तू मोठा आहेस आणि आपला रेवण लहान. अरे वामन, रेवण लहान भाऊ आहे तुझा. आणि तू मोठा भाऊ. उलट तू त्याची काळजी घ्यायला हवी. हा, माझी काळजी कोण घेईल? मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. वेडा कुठचा. मला वाटतंय की जाऊन बघून यावं आपण. अहो नको नको, आता लगेच नको. परत त्या आपल्या रेवणला दोष देतील. थोडा वेळ जाऊ द्या, मग जा. अहो आता कुठे हुडकायचं त्या साधू बुवासनी? त्यांचा काही ठाव ठिकाणा दिसतोय का? अहो अजून वाईच हिंडला का सापडत्याल? या बलरामला लईच कड आहे त्यांची. अहो तसं नव्ह, आपलं काम आहे नव्ह, तवा नमतं घ्यावंच लागतंय. हा, तुम्हासनी चालवतंय ना व? अहो आपण वारीला जातो, देवदर्शनाला जातो, तेव्हा थोडा त्रास होतच नव्ह. अहो पण आम्ही कधी गेलोच नाही तर वारीला. आता ही बी वारी आहे असं समजायचं आणि चालायचं. कष्टाबिगर देव नाही भेटत. आहे का? पुरं येळ आली की समदेश शिकवायला लागल्या. इथे येण्याची बुद्धी झाली हेही काही कमी नाही. आम्ही तुम्हाला सावध केलं होतं. जे भविष्य सांगितलं ते खरं ठरलंच. महाराज, माझ्या नवऱ्याला बरं करा. मी हात जोडते, पाया पडते. हे पश्चातापाचे अश्रू आहेत की तात्पुरते संधी साधून घेण्यासाठीच? अव नाही, आम्हासनी खरंच पश्चाताप झालाय. तसं दिसत नाही, परंतु मुखात एक आणि पोटात एक असं दिसतंय. इथे येऊन खोटं बोलणार असाल तर सगळं व्यर्थ आहे.
हे बघा साधू बुवा, अहो माणूस आहे, चूक झाली असेल. मोठ्या मनाने माफ करा आणि आमच्या आप्पाला बरं करा. आप्पाचं जे झालं ते तुझंही होऊ शकतं. नाही ना, अहो म्या देवी आईचा भगत आहे. मला जर काही झालं तर माझ्याकडे कोण बघायचं? अहो लय आज घेऊन आलोय आम्ही. महाराज, ह्या स्नेहांची चूक समजली आहे. चूक समजणं वेगळं आणि ते स्वीकारणं वेगळं. इथे येताना तुम्ही शरणभाव मनात ठेवून यायला हवं. ज्यांना उडगे बसून ब्रह्मांड पाहता येतं त्यांना तुमच्या मनातलं समजणार नाही का? अहो आता तुम्हीच वाट दावा. तुम्हीच वाचवा आम्हाला. तुमच्या पतीला जर बरं करायचं असेल, पहिल्यासारखं करायचं असेल तर केवळ एकच मार्ग आहे. तुम्ही सांगाल ते करू आम्ही. ज्या हातांनी रेवणला मारण्याचा तुम्ही प्रयत्न केला त्याच रेवणच्या तुम्ही पाया पडा. हे काय सांगतोय? का त्या बालकाच्या पाया पडायला तुमचा अहंकार आडवा येतो आहे का? नाही, आम्ही त्या रेवणच्या पाया पडू. दुसरा काही उपाय नाहीये का? आल्या पावली माघारी जा. इथे प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आई, तू माझा लाड करतच नाही. वामन, हे काय सुरू झालंय तुझं? तू रेवणचेच लाड करतेस. वामन, तू लहान होतास की नाही तेव्हा मी तुला असंच घेऊन बसायचे. पण आता कोण लहान आहे? रेवण. अहो, काळजीत दिसताय. काय झालं? आप्पा आणि कामिनी नाथांकडे गेले. मग ते जाणार होते माहीतच होतं की. पण नाथांनी आप्पा बरे होण्यासाठी काय उपाय सुचवलाय ठाऊक आहे का तुला? आता ते मला कसं माहीत असणार? नाथांनी सांगितलंय की दोघांनी रेवणच्या पाया पडा. त्याच्या पायाचा स्पर्श झाला की आप्पा बरा होईल. पण अहो, हे काय सांगताय? यात वाईट काहीच नाहीये, पण ते आपल्या रेवणवर अजून खार खातील. पण मग नाथांनी असं का सांगितलं असेल? काय ठाऊक, कदाचित पापक्षालनासाठी सांगितलं.
माझे का नाही पाया पडणार? अरे काय बोलतोयस तू हे? तुम्ही त्याला नका काही बोलू, मी बघते त्याच्याकडे. पण एक गोष्ट ध्यानात आली का तुझ्या? या निमित्ताने ते परत एकदा आपल्या घरात येतील. पण इतक्या सहजासहजी ते आपल्या रेवणच्या पाया पडतील वाटत तर नाही, पण दुसरा पर्याय तरी काय आहे त्यांच्याकडे?